नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, आपला आजचा विषय आहे 26 पाण्याची गोष्ट. नक्कीच. आणि ही चर्चा सुरू करण्यापूर्वीच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. कोणती? म्हणजे हा केवळ एक शालेय धडा नाहीये. आपण जो हा विषय निवडलाय ना, त्याचा मुख्य उद्देश खूप व्यापक आहे. पाणी टंचाई, पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि या सगळ्याचा आपल्या समाजावर होणारा जो सखोल परिणाम आहे अगदी. त्याबद्दलची ही एक अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनातील पाण्याच्या वापराकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडणे हाच आपला हेतू आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. या पाठाची सुरुवात एका अशा प्रसंगाने होते जो बऱ्याच घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मुले शाळेत जाण्यासाठी निघाली आहेत. हो, ती मीना दारात उभी राहून ढॅतनला हाका मारतीये. बरोबर. शाळेत परिपाठाच्या तासाला पाहुणे येणार आहेत. पण रत्ना आणि कौशाला उशीर का होतोय माहितीये? कारण पाण्याचे वार ठरलेले आहेत. अगदी. मंगळवार आणि रविवार. आणि आज मंगळवार आहे. म्हणजे पाण्याचा दिवस. हो ना. आणि त्यात ती कौशा इतकी वैतागलीये, ती तक्रार करते की रविवारची सुट्टी असते, शिवार फेरी असते, पण पाण्यामुळे तो आनंदाचा दिवस बुडतो. कसं आहे, या सुरुवातीच्याच प्रसंगातून पाण्याचे वास्तव आणि वितरणातील जी असमानता आहे ना, ती समोर येते. मुलांच्या बालपणावर, त्यांच्या आनंदावर पाण्याचं वेळापत्रक कसं नियंत्रण ठेवतंय हे दिसतं. खरे. आणि तिथे पाठात एक अत्यंत वास्तववादी आणि एकदम गमतीशीर तपशील दिलाय. कोणता? पाणी येण्याऐवजी अर्धा तास तो नळ फक्त फुसफुस करत राहतो. अगदी एखादा दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखा. हो, म्हणजे आदल्या रात्रीपासून सगळे हंडे बादल्या रांगेत लावून ठेवायच्या आणि नळाजवळ ताटकळत उभं राहिल्यावर फक्त हवा येते, फुसफुस. पण इथेच एक खूप महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे विशेषाधिकार. म्हणजे प्रिव्हिलेज. हो, पाठात मोहनचं जे उदाहरण दिलंय ते आठवा. मोहन. त्याच्याकडे सोमवारी पाणी येतं, पण त्याला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. कारण त्याच्या वडिलांनी थेट पाईपलाईनला मोटर बसवलीये. अगदी बरोबर. बटण दाबलं की पाणी घरात. पण मग म्हणजे मला सांगा, हे तर समाजातील विषम वितरणाचं खूप मोठं प्रतीक झालं ना? नक्कीच. एका बाजूला पाण्यासाठी रात्रभर हंडे आणि बादल्या रांगेत लावून वाट पाहणारे लोक आहेत. नळाच्या फुसफुसण्याची वाट पाहणारे. हो, आणि दुसऱ्या बाजूला पैशांच्या किंवा तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्यंत सहजपणे पाणी मिळवणारा वर्ग आहे. हे खरंच विचार करायला लावणारा वास्तव आहे. आणि ह्याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी पाठात एका चिकटवहीचा संदर्भ येतो. दीपक दादाची चिकटवही. हो, 10वीत असणारा दीपक दादा त्याची पर्यावरण अभ्यासाची ती चिकटवही म्हणजे स्क्रॅपबुक मुलांना वाचायला देतो. आणि त्यात रवी जे वाचतो ना, ते खूपच गंभीर आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीबद्दल. हो, पाऊस कमी पडला तर कोरडा दुष्काळ, पिण्याचे पाणी नाही, अन्नधान्य नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि जास्त पडला तर नद्या नाल्यांना पूर येतो, शेतीचं आणि घरांचं नुकसान होतं. पण इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एक उत्कृष्ट संकल्पना या वहीत मांडली आहे. कोणती संकल्पना? जमीन ही एक पाण्याची बँक आहे. पाण्याची बँक म्हणजे जमिनीत पाणी कसं काय बँक म्हणून काम करतं? बघा, वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकरणामुळे आपण जमिनीतून पाण्याचा अफाट उपसा करत आहोत. पावसाचे पाणी साठवून जमिनीत जिरवून आपण या बँकेत पाण्याची बचत केली तरच भविष्यात आपल्याला पाणी वापरता येईल. म्हणजे पावसाचं पाणी ही या बँकेतली जमा रक्कम आहे तर. अगदी बरोबर. आणि जर आपण फक्त उपसा केला, म्हणजे फक्त विहिरी आणि बोरवेलमधून पाणी काढतच राहिलो, हो, आणि बँकेत काहीच जमा केले नाही, तर बँक लवकरच रिकामी होईल. बापरे, हे खूपच सोप्या पद्धतीने पण भयानक वास्तव सांगणारं उदाहरण आहे. यानंतर पाठात पाण्याचा सामाजिक आणि आर्थिक परिणामही दिलाय. हो, कौशाने वाचलेला तो पाण्याचा व्यापारीकरण हा मुद्दा. हो, म्हणजे स्वच्छ पाणी हा सर्वांचा अधिकार आहे. नक्कीच. पण बसस्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर ते मिळत नाही. तिथे 15 ते 20 रुपये प्रति लिटर दराने पाणी विकत घ्यावं लागतं. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. गरिबांना हे कसं परवडणार? खरंय. आणि याचा सर्वात मोठा फटका स्त्रिया आणि मुलींना बसतो. यामागे का आणि कसे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मीनाच्या वाचनातून समोर येतं की पाण्यासाठी वणवण भटकावे लागल्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणजे मैलोनं मैल चालत जाऊन पाणी आणणं. हो,
आणि सर्वात विदारक वास्तव हे आहे की या पाणी भरण्याच्या जबाबदारीमुळे देशभरातील लाखो मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणजे पाणी भरण्यासाठी त्यांना शाळा बुडवावी लागते. हो ना, मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. हे खूपच वाईट आहे. आणि यात शहरी विरुद्ध ग्रामीण असाही एक भेद दिसतो मला. अगदी स्पष्ट दिसतो. मोठ्या शहरांत अखंड पाणी पुरवठा असतो, तर छोट्या शहरांत आणि गावांमध्ये 8-10 दिवसातून एकदाच पाणी येतं. आणि यामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो ना. नक्कीच. पिण्यालाच पाणी नाही, तिथे स्वच्छतेचा विचार कसा करणार लोक? आता हे सगळे प्रश्न आपण पाहिले, पण या पाठात रत्नाने वाचलेला जो बचतीचा फॉर्म्युला आहे तो मला खूप आवडला. हो, ते गणिताचं उदाहरण. अगदी. घरातील प्रत्येक व्यक्तीने अंघोळ, भांडी घासणे, कपडे धुणे यांतून रोज फक्त 1 तांब्या पाणी वाचवले हां. तरी एका कुटुंबाची रोजची 1 बादली म्हणजे 15 ते 20 लिटर पाणी वाचले. आणि याच साध्या गणिताला आपण आता मोठ्या चित्राशी जोडून बघूया. म्हणजे एका मोठ्या गावाचा विचार करूया. हो, 1000 कुटुंबांचे एक गाव दिवसाला 15 ते 20 हजार लिटर पाणी वाचवू शकते. अरे बापरे. आणि महिन्याला? 4 ते 6 लाख लिटर. आणि वर्षभरात? वर्षभरात तब्बल 50 ते 70 लाख लिटर पाणी वाचू शकते. 50 ते 70 लाख लिटर. हा आकडा खरंच थक्क करणार आहे. आहे ना. वैयक्तिक पातळीवर केलेल्या छोट्या कृतींचा सामुदायिक पातळीवर किती प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो हे यातून सिद्ध होतं. अगदी बरोबर. आपण फक्त 1 तांब्या वाचवतोय असं वाटतं, पण तो थेंब थेंब मिळून तळे साचते. नक्कीच. बरं, या सगळ्या गंभीर आणि आकडेवारीच्या चर्चेसोबतच मला या पाठाच्या स्वाध्याय भागातला एक मुद्दा खूप रंजक वाटला. भाषेतील पाण्याबद्दलचा. हो. पाण्याशी संबंधित वाक्प्रचार आणि म्हणी. म्हणजे बघा, पाणी जोखणे, तोंडचे पाणी पळणे, डोळ्यात पाणी आणणे किंवा पालथ्या घड्यावर पाणी. हे खूपच सुंदर निरीक्षण आहे. पाणी आपल्या जगण्याशी इतकं घट्ट जोडलेलं आहे ना की ते आपल्या रोजच्या भाषेत आणि मानवी भावनांमध्येही अगदी खोलवर रुजलेलं आहे. खरंय. आपल्या सुखदुःखात सगळीकडे पाणीच आहे. हो ना. तर या कथेचा शेवट खूपच सकारात्मक होतो. कसा? सुट्टी संपल्यावर मुले ती चिकटवही सरांना दाखवतात. सर खुश होतात आणि ती माहिती परिपाठात सर्वांना वाचून दाखवण्याचं ठरवतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुले केवळ माहिती वाचून थांबत नाहीत. अगदी. ती एकमुखी संकल्प करतात की त्याप्रमाणे प्रत्यक्षात वागूया. आणि हेच खरं शिक्षण आहे. ज्ञान जेव्हा कृतीत उतरते तेव्हाच ते खऱ्या अर्थाने सार्थक ठरते. बरोबर. जाता जाता मला या विषयावर एक खूप महत्वाचा विचार मांडायचा आहे. नक्की सांगा. आपण आज जे पाणी वापरत आहोत ते आपल्या पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती आहे का? की आपल्या पुढच्या पिढीकडून आपण घेतलेले कर्ज आहे? अरे वाह. जर ते कर्ज असेल तर आपण आपल्या बँकेत म्हणजे जमिनीत परतफेड म्हणून किती पाणी जमा करत आहोत याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. जर आपण कर्जदार आहोत तर परतफेड तर करावीच लागेल. अगदी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला पाण्याच्या प्रश्नाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. ही चर्चा आपण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.